दुःखद घटना महाराष्ट्रामध्ये झाली आणि त्यामुळं अमरावतीमध्ये एक श्रद्धांजली बैठक व्हावी असा एक विचार आमच्या मनात आहे. माननीय संजय खोडकेजींनी, आमच्या आमदार खोडकेताईंनी आम्ही विचार केला आहे की सोमवारी सायंकाळी 9 तारखेला 6 वाजता ही श्रद्धांजली बैठक व्हावी. या बैठकीसंदर्भाने मी संजय खोडकेजी यांच्याही चर्चा करण्याकरता अमरावतीमध्ये आलो आहे आणि उद्या उपमहापौराच्या निवडणुकीमध्ये माननीय संजय खोडकेजी यांनी समर्थन दिलंच आहे. त्यामुळं राजकीय चर्चा नव्हती. अजितदादांच्या या दुःखद निधनाबद्दल श्रद्धांजली बैठक घेण्याकरता ही बैठक होती. सर, सुरुवातीला बोललं जात होतं की रवी राणा असतील तर खोडके महायुतीमध्ये येणार नाही, परंतु आता सोबत आलेले आहेत. उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी सोबत असणार का? 100% असणार. माननीय रवी राणांचाही याच्याबद्दल काही आता फार त्यांचा हे नाही आहे. खोडके साहेबांनी तर आधीच सांगितलं की जे काय अजितदादा ठरवतील आणि अजितदादा घटना होण्यापूर्वीच अजितदादांनी निर्देश दिले होते की आपल्याला एकत्र काम करायचं आहे. प्रफुल्लभाई पटेल आणि सुनील तटकरेजींनी सूचना दिली होती की आम्ही एकत्र बसणारच होतो. त्यामुळं अजितदादांनी ते एक संपलं होतं की आम्ही सर्व सोबत काम करावं. ते स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत.